हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, नाही लाज धरित, ऐसी आसी शरण जावे, शक्ती जीवे न वंचित, भीष्म पण केला खरा, भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षियले, ऐसी आसी शरण जावे, शक्ती जीवे न वंचित, तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तुम्या चित्ती धरिला, ऐसी आसी शरण जावे, शक्ती जीवे न वंचित. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले स्मरण, होय सखल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार आता. साधावया भक्ती काज, नाही लाज धरित, ऐसी आसी शरण जावे, शक्ती जीवे न वंचित. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडं महाराज जवळ किंवा हॅलो महाराज थोडंसं जवळ किंवा आवाज तुमचा वाढवला पाहिजे, काहीतरी एक म्हणजे आवाज स्पष्ट येत नाहीये. प्रस्तुत हां बरोबर. आता प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग, भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम. शिवाय या वारकरी पंथाच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचावतारे संत, देवमान्य संत मान्य विश्वमान्य जगमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु देहू निवासी वैकुंठवासी, ज्यांनी कधीही केला नाही भजनाचा आळस, आणि ते झाले या सखल सखल वारकरी संप्रदायाचे कळस असे असणारे, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, असे असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज. या तुकोबारायांच्या अभंग घातेतील 4 चरणाचा अभंग आज प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. मग या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात? या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या भक्ताची लक्षणे सांगतात. म्हणजेच काय तर खरा भक्त नेमका म्हणायचा कोणाला या अभंगामधून सांगतात. हा तुकोबाराय सांगतात या अभंगामधून खरा भक्त म्हणायचं कोणाला, ठीक आहे, पण त्या खऱ्या भक्तासाठी तो जगाचा मालक भगवान परमात्मा कोणती कामे करतो आणि कोणत्या थराला जातो, अशा या अभंगामधून आज आपल्याला बघायचं आहे. प्रस्तुत प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं, असं की आपलं चाललेला दर दिवशी असणारा प्रवचन रूपी सेवा, म्हणजे ऑनलाईन असणारा प्रवचन रूपी सेवा, आज माझ्यासारख्या सामान्य पामराला माझ्या वाटेला आला. हा प्रवचन रूपी सेवा ज्यांच्यामुळे माझ्या वाटेला आली त्यांच्या चरणाचे दर्शन घेतो, आणि जे प्रवचन रूपी सेवेकरता ऑनलाईन आहेत तुम्हा सर्वांच्या चरणाचे दर्शन घेतो, आणि मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो. साधावया भक्ती काज, नाही लाज धरित,
प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या भक्तांसाठी कोणत्याही प्रकारची कामं करतो, म्हणजे थोडक्यात लाज बाळगत नाही. ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, तो जगाचा मालक भगवान परमात्मा शक्तिशाली आहे, बलवान आहे, कर्तून अकर्तून अन्यथा कर्तून, उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातामध्ये आहे, तो असा असणारा जगाचा मालक भगवान परमात्मा, त्याला काय केलं पाहिजे, तर त्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. आणि पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षियले. तुकोबाराय म्हणतात, त्याने भीष्माचा पण सुद्धा खरा केला आणि धनुर्धरा म्हणजे अर्जुनाचं सुद्धा त्याने रक्षण केलं. म्हणून भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षियले. ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. आणि शेवटी जाऊन तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साक्ष हाती. तुकोबाराय म्हणतात, अनेक असे साक्ष पुरावे आहेत. काय साक्ष पुरावे आहेत, की त्या भगवंताने त्या भक्तांची कोणती कोणती कामे केलेली आहेत, त्या भगवंताने त्या भक्तांचं कुठे कुठे रक्षण केलेलं आहे, असे असणारे भरपूर पुरावे आहेत. म्हणून तुका म्हणे साक्ष हाती तुम्या चित्ती धरियेला. ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून खऱ्या भक्ताची लक्षणे सांगतात. मग जगद्गुरु तुकोबाराय होते तरी कोण? हा, जगद्गुरु तुकोबाराय एक खरे भक्त होते. हा, जगद्गुरु तुकोबाराय खरे भक्त होते. मग ज्या तुकोबारायांचा अभंग आज मी प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे, त्या तुकोबारायांचा जर खऱ्या भक्ताचा जर अधिकार जर सांगायचा झाला, तर खरा भक्त म्हणायचा तरी कोणाला? तुकोबारायांचा अधिकार काही सामान्य होता का? तुम्हा आम्हाला भीती कशाची? देवाने सगळे अधिकार आपल्याला दिलेले आहेत. भजन करा, करू नका, प्रपंच करा, संसार करा, कामावर जाऊ नका, झोपा, खा, प्या, सगळे अधिकार त्या भगवान परमात्म्याने जगाच्या मालकाने आपल्याला हातामध्ये दिलेले आहेत. परंतु एक अधिकार मात्र त्यांनी राखून ठेवला. कोणता अधिकार? उन्हाचा काटा कधी काढायचा हा अधिकार मात्र त्याच्या हातात आहे. मरण कोणाच्या हातामध्ये आहे का? आपण जन्माला कधी येणार हे आपल्याला 9 महिने 9 दिवस अधिक अगोदर कळतं, पण आपण मरणार कधी हे कधी कळतं का? काय काय मी अशी माणसं सुद्धा बघितलेली आहेत. सकाळची उठतात, फ्रेश होतात, देवाची पूजा करतात आणि चहा पिण्यासाठी चहाचा कप हातामध्ये घेतात आणि हातामध्ये घेतल्यानंतर चहाचा कप पोटाला लावणार, तेवढ्यात झटका येणार. म्हणजे मरण मात्र आपल्या हातामध्ये नाही. मग एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबाराय होते. त्या तुकोबारायांचा एवढा अधिकार होता की त्या तुकोबारायांचं नुसतं नाव जरी घेतलं, ज्या काळाला तुम्ही आम्ही घाबरतो, तो काळ तुकोबारायांना काय करत होता? जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. तुकोबाराय स्वतः म्हणतात, ज्या काळाला तुम्ही आम्ही घाबरतो त्याला, त्या काळाला मी पायाखाली रेंदळत होतो. एवढंच नव्हे तर तुम्ही आम्ही ज्या यमाला घाबरतो त्या यमासमोर नुसतं तुकोबारायांचं नाव जरी घेतलं तरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. एवढे अधिकार संपन्न असणारे तुकाराम महाराज अजून जर तुकोबारायांचा जर अधिकार जर सांगायचा झाला तर जळी दगडा सहित वह्या दारियल्या जैस्याला ह्या, पाण्यावरती मुरमुरे लाया चिरमुरे टाकावे आणि तरंगावे. तद्वत त्याचप्रमाणे तुकोबारायांचा अभंग गाथा नदीच्या डोहामध्ये बुडवण्यात आला आणि नदीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर काही दिवसांनी तो अभंग गाथा तरंगू लागला. एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबाराय होते. दगडाला अभंग गाथा बुडवून आला, बुडवून टाकला आणि काही दिवसांनी तो तरंगून आला. एवढी अद्भुत शक्ती माझ्या तुकोबारायांची होती. म्हणून अजून जर तुकोबारायांचा जर अधिकार जर सांगायचा झाला तर तुकोबारायांचे कट्टर वैरी असणारे सुद्धा रामेश्वर भट्ट सुद्धा ते काय म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट तुका विष्णू नाही दुजा आणि म्हणे रामेश्वर भट्ट. म्हणजे त्या भगवंतामध्ये आणि त्या तुकोबारायांमध्ये काही अंतर नाही. भगवंत आणि तुकोबाराय हे एकच आहे. मग एवढे अधिकार संपन्न असणारे तुकोबाराय ते आज आपल्याला या अभंगामधून काय सांगतात,
खरा भक्त नेमका म्हणायचा तरी कोणाला? मग खऱ्या भक्ताची लक्षणे काय? तर कबीरदास दोहामध्ये सुंदर असं वर्णन करतात. काय वर्णन करतात? माला बनाई मोती की बीच में डाला सूत. कबीरदासजी महाराज खूप वर्णन करतात की माला बनाई मोती की बीच में डाला सूत, माला बिचारे क्या करे पहनने वाला कपूत. आपण माळा घातल्या, कपाळाला गंध लावला, म्हणून आपण खरे भक्त झालो का? मग खरं भक्त नेमकं म्हणायचं तरी कोणाला? कबीरदास महाराज अजून दुसऱ्या दोह्यामध्ये सांगतात, टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार. अरे टोपी बिचारे क्या करे पेट में काला बाजार. आपण कडक इस्त्रीचे कपडे घातले, कपाळाला गंध लावला, म्हणून आपण खरे भक्त झालो का? मग खरा भक्त म्हणायचं तरी कशाला? सुभाषितकार खूप गोड वर्णन करतात. काय वर्णन करतात सुभाषितकार? वृक्ष फलेन सरिता जलेन. झाड शोभून केव्हा दिसतं? ज्यावेळेस त्या झाडाला फळे असतील आणि त्या झाडाला फुलं असतील त्यावेळेस ते झाड शोभून दिसतं. म्हणून वृक्ष फलेन सरिता जलेन. सरिता म्हणजे नदी. नदी शोभून केव्हा दिसते? ज्यावेळेस नदीमध्ये पाणी असेल त्यावेळेस ती नदी शोभून दिसते. ज्यावेळेस नदीमध्ये पाणी असेल त्यावेळेस कडला हिरवगार असणार, त्यामध्ये मासे असणार, त्यावेळेस नदी काय असते? शोभून दिसते. मग खरा भक्त शोभून तरी नेमका कशाने दिसतो? तर सुभाषितकार पुढे जाऊन वर्णन करतात, भक्त कशाने शोभून दिसतो? भक्त फक्त आणि फक्त सेवेने शोभून दिसतो. म्हणजे ज्याची खरी सेवा त्याच्या भय नाही जीवा. खरा भक्त फक्त सेवेने शोभून दिसतो. मग अजून तुकोबाराय खऱ्या भक्ताची लक्षणे काय सांगतात? तर तुकोबाराय खऱ्या भक्ताची लक्षणे सांगत असताना सांगतात, खरा भक्त नेमका म्हणायचा तरी कोणाला? तर गेली आशा पाश निवारोनी. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना जे देहे उदासीन. खरा भक्त नेमका म्हणायचा कोणाला? जे देहावरती उदासीन असतात त्यांना खरा भक्त म्हणतात. जे आशापाश, जे मुक्त रहित असतात त्यांना खरा भक्त म्हणतात. आशापाश म्हणजे नेमके कोणते पाश? 5 प्रकारचे विषय आणि 7 प्रकारचे पाश. भ्रांती माझी सप्तपाश, अहंधारा पुत्रपाश, स्वजन ग्रह द्रव्यपाश आणि आशापाश 7वा. भ्रांती माझी सप्तपाश. अहम म्हणजे खऱ्या भक्तामध्ये अहंकार नसला पाहिजे. अहम दारा, दारा म्हणजे पत्नी. खरा भक्त पत्नी संग जास्त संबंधित नसला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, त्याला पत्नी विषयी आसक्ती, प्रेम जास्त नसले पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व हे मिथ्या हे जाणून शरण रिघावे देवासी. आणि पुढे जाऊन काय सांगतात? अहम दारा पुत्र. पुत्र म्हणजे त्याला पुत्राविषयी आसक्त नसला पाहिजे. काही जण एवढे पुत्राविषयी आसक्त असतात की त्यांना मूल सोडून दुसरं काही दिसत नाही. म्हणजे जर सांगायचं झालंच तर संत गाडगे बाबांचं कीर्तन चालू होतं आणि गाडगे बाबांचं कीर्तन चालू असताना कीर्तन खूप रंगात होतं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सुंदर असं भजन चालू होतं. तेवढ्याच वेळात तिकडून एक जण येतो आणि म्हणतो, महाराज ते तुमचं कीर्तन बंद करा. का कीर्तन चालू ठेवताय तुम्ही? बंद करून टाका कीर्तन. तुमचा तिकडं मुलगा मरण पावलाय आणि तुम्ही इकडे कीर्तन काय करता? त्यावेळेस गाडगे महाराजांच्या मुखातून वाक्य निघतं, किती गेले कोट्या कोटी काय रडू एकासाठी. जन्माला आलेला आहात तर मरण निश्चित आहे. ज्ञानोबराय ओळीमध्ये सांगतात, उपजले ते नासे नाचले ते पुनर्रूपी दिसे आणि ऐसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला आलेला आहात तर मृत्यू निश्चित आहे आणि अटळ आहे. मग काय केलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. धन
अहम, दारा, पुत्र, स्वजन, ग्रह, घराविषयी आसक्ती नसली पाहिजे. घर म्हणजे काय, संपत्ती, संपत्ती ही विषयी आसक्ती नसली पाहिजे. अहम, दारा, पुत्र, स्वजन, ग्रह, द्रव्य म्हणजे पैशाविषयी आसक्ती नसली पाहिजे. खरा भक्त म्हणायचं कोणाला, ज्याला पैशाविषयी जरा सुद्धा लालचपणा नसतो त्याला खरा भक्त म्हणायचं. म्हणजे थोडक्यात काय, ज्या पैशाच्या तुम्ही आम्ही मागे धावता तो पैसा कसा आहे, फक्त आणि फक्त तात्पुरता आहे. मग पैसा तात्पुरता आहे, ती लक्ष्मी तात्पुरते. मग त्याला कायम लक्ष्मी जर आपल्या जवळ ठेवायची असेल तर मग त्याला काय केलं पाहिजे, तर तो जगाचा मालक भगवान परमात्मा त्याला शरण गेलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल त्याला शरण गेल्याशिवाय लक्ष्मी कशी येईल, कारण लक्ष्मी त्या जगाच्या मालक भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा करते. पाय लक्ष्मीचे हाती तिचे यावे काकुळती. आता तुम्ही सर्वजण म्हणाल ते कसं, आता तर तुम्ही एक उदाहरण तुम्हाला सर्वांना सांगतो. ते म्हणजे कसं, एक नवीन जोडपा असलं, गावामध्ये लग्न झाल्यानंतर न 5 परतावणे म्हणजे काहीतरी ते असते, रीतरिवाज, जुन्या परंपरा चाललेल्या असतात. त्या रीतरिवाज करण्यासाठी एखाद्या नवीन झालेली मुलगी 5 परतावण्याला म्हणजे परत घरी 5-6 दिवसांनी येते. 5-6 दिवसांनी घरी येताना ती आपल्या नवऱ्यासोबत येते आणि नवऱ्यासोबत येत असताना सगळ्यां जाते घरी. घरी गेल्यानंतर सगळ्यांचे गाठी बिट्टी घेते आणि पुन्हा सासरी जाण्यासाठी निघते. आणि सासरी जाण्यासाठी निघत असताना तिची एक मैत्रीण तिला दारातूनच खुणवते, अगं माझ्या घरी ये. लांबूनच तिला खुणवत असते, अगं माझ्या घरी ये तू. परंतु ती जात नाही. तो नारायण आणि लक्ष्मी सारखा असणारा जोडपा असतो. ती मैत्रीण आपल्या मैत्रिणीला म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुलगीला म्हणत असते, तू माझ्या घरी ये. परंतु ती जात नसते. ती खून सांगते, अगोदर त्यांना विचार. ती लक्ष्मी काय म्हणते, नारायणाला विचार. म्हणजे नारायण म्हणजे कोण, तिचा पती. ती मैत्रीण बरोबर दाजींना विचारते, दाजी जरा वेळ चहा प्यायला घरी येता का. दाजी होकार देतात आणि बरोबर घरी येतात. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा की नारायण म्हणजे दाजींनी घरात पावले वळवली की ती मुलगी बरोबर त्या माग आली. बरोबर ना. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अगोदर आपल्या घरी नारायणाला आणला पाहिजे, अगोदर नारायणाला शरण गेलं पाहिजे, मग बरोबर त्याच्या पाठीमागे लक्ष्मी येते. लक्ष्मी कोणाजवळ आहे, फक्त आणि फक्त त्या नारायणाजवळ आहे. म्हणजे सांगण्याचा हेतू, द्रव्याची लक्ष्मी म्हणजे पैशाचा आसक्त भक्ताला नसला पाहिजे. माझ्या सांगण्याचा मुद्दा हाच होता. अहम, दारा, पुत्र, स्वजन, ग्रह, द्रव्य आणि शेवटचा पाश म्हणजे आशा पाश. आशा कोणाचीही करायची नसते. आशा म्हणजेच काय, थोडक्यात अपेक्षा कोणाचीही करायची नसते. तुकोबारायनाथांच्या अभंगामध्ये सांगतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक यत्न मुक्ती नाही केला, हिंदता दाही दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणीही आशा केली नाही पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, खरा भक्त म्हणायचा कोणाला, भक्त ऐसे जाना दे देही उदासीन गेली आशा पाश निवारोणी. म्हणजे अहम, दारा, पुत्र, स्वजन, ग्रह, द्रव्य आणि आशा पाश 7वा. हे 7 प्रकारचे पाश ज्यांच्यामधून नष्ट होतात त्याला खरा भक्त म्हणायचं. तो खरा भक्त आहे. म्हणजेच काय, त्याला विषया सुखाबद्दल जरा सुद्धा आसक्ती नसली पाहिजे. विषय सुख म्हणजे कोणते सुख, शब्द, रूप, रस, स्पर्श, गंध. म्हणजे सांगायचं झालं, डोळ्याने एखादी वस्तू बघितली तर डोळ्याला मिळालेले हे तात्पुरतं सुख झालं. कानाने एखादं सुंदर भजन ऐकलं, कानाला मिळालेलं हे तात्पुरतं सुख झालं. जिभेनं एखादा गुलाबजाम खाल्ला तर जिभेला मिळालं तात्पुरतं सुख
आहे. हाताने एखाद्या वस्तूला जर स्पर्श केला तर हाताला मिळायला हा तात्पुरतं सुख आहे. म्हणजे 5 प्रकारचे विषय 5 प्रकारच्या इंद्रियांना तात्पुरतं सुख देतात, परंतु सर्व इंद्रियाला सर्व सुख देणारा कोण असेल तो साक्षात जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे, त्याच्या समोर साधी भक्ती केली पाहिजे. कारण आपली भक्ती निष्पाप आणि निर्मळ मनाची असली तर तो जगाचा मालक भगवान परमात्मा कोणत्याही प्रकारची लाज बाळगत नाही. मग असे कोणते उदाहरण आहे तो जगाचा मालक भगवान परमात्मा काम करतो? असे भरपूर उदाहरण आहेत. काकड्याच्या अभंगामध्ये सांगितलेले आहेत. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासाच्या संगी, कबीराच्या मागे सेलविन. असे भरपूर उदाहरणाचे आहेत. किंवा देखा नवलतया प्रभूचे, ज्ञानेश्वरी मध्ये सुंदर असं ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, हे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. अर्जुनाचे रती होय हा सारथी, आणि भक्ष पोहे प्रीती सुदाम्याची. काय केलं होतं त्या जगाच्या मालकाने भगवान परमात्म्याने? काय केलं होतं? अर्जुन आणि श्रीकृष्ण भगवान परमात्मा एका ठिकाणी जात असताना श्रीकृष्ण भगवान परमात्मा रथ चालवत असतात, अर्जुन मागे असतात. रस्त्याने जात असताना त्यांना सुंदर असं वन दिसतं. त्या वनामध्ये विश्रांती करण्यासाठी दोघेही उतरतात. त्या वनाचं नाव सांगायचं झालं तर कामाख्य वन होतं. त्या वनाचं नाव. जगाचा मालक भगवान परमात्मा आणि अर्जुन त्या वनाचा सुंदर असा आनंद घेतात. हिरवीगार झाडे, माशामध्ये तळ्यामध्ये असणारे मासे, बदक, फुलं, पक्ष्यांचा कोकिळ्यांचा आवाज, असे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण आनंद घेतात. अतिशय निसर्गरम्य वातावरणाचा आनंद म्हणजे उपभोग घेत असतात. आणि दोघेही एका शिलेवरती म्हणजे एकाच दगडावरती बसलेले असतात. भगवान श्रीकृष्ण निवांत बसलेले असतात आणि अर्जुनाच्या मनामध्ये तेवढ्यात एक विचार येतो. सुंदर असं वन आहे, बदके आहे, पक्ष्यांचा आवाज आहे, मोराने पिसारा फुलवलेला आहे. एवढं वन, एवढं सुंदर वन परत केव्हा बघायला मिळतं काय माहित नाही. याच ठिकाणी माझी बायको सुभद्रा असती तर. बास भक्ताच्या तेवढं मनात आलं, तिकडं भक्ताच्या मनात आलं आणि तिकडं भगवंताच्या मनात आलं. म्हणजे थोडक्यात काय की भगवंताच्या मनात काय आलं तर भक्ताच्या मनामध्ये जे आलं ते पूर्ण करण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे हे भगवंताच्या मनात आलं. तर आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. सांगायचं झालं तर भगवंत 2 मिनिटं विचार करतो आणि विचार केल्यानंतर न भगवंत अर्जुनाला म्हणतो, अर्जुना तू इथं 5-10 मिनिटं थांब, मी जरा वेळ एका ठिकाणी जाऊन आलो. म्हणून असं भगवंत अर्जुनाला सांगून तिथे निघून जातात. मात्र ह्याच्या मनामध्ये एवढाच विचार, माझी बायको सुभद्रा असती तर तिला सुंदर असं वन मी दाखवलं असतं, मोर दाखवला असता, बदक दाखवला असतं, मासे दाखवले असते, हिरवीगार झाडे दाखवली असती, आम्ही थोडेफार इकडं तिकडं फिरलो असतो. तेवढ्या बांगड्यांचा आवाज येतो आणि बांगड्यांचा आवाज आल्यानंतर न अर्जुन असा मागे वळून पाहतो. तेवढ्यात अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो, सुभद्रा तू इथे कशी काय आलीस? आली असतीस तर बस. त्या दोघांच्या गप्पा गोष्टी रंगल्या जातात. दोघांच्या गप्पा गोष्टी रंगतात. सुंदर असा त्या वनाचा उपभोग दोघं घेतात. बदके पाहतात, झाडे पाहतात, पाहिजे तसं उपभोग घेतात. पण अर्जुन काय म्हणतो सुभद्रेला, अगं सुभद्रा तू इथं आलीस पण हे तू भगवान श्रीकृष्णांना सांगू नकोस, त्याला जरा ही कळू देऊ नकोस. परंतु ती सुभद्रा असते का? ते असतं तरी नेमकं कोण? तो जगाचा मालक भगवान परमात्मा असतो.
आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो सुभद्रेचं रूप घेऊन इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुनापाशी येतो. सुभद्रा हो म्हणते. म्हणजे कोण असतं ते थोडक्यात जगाचा मालक भगवान परमात्मा असतो, ते हो म्हणते. पुन्हा त्यांच्या गप्पा गोष्टी रंगल्या जातात आणि नंतर ना अर्जुन म्हणतो, ह्या वनाची आठवण म्हणून मी सुंदर अशी तुला एक अंगठी देतो. त्याच्या हातातली अंगठी काढतो आणि सुभद्रेच्या हातामध्ये घालतो. सुभद्रा तिथे निघून जाते. अर्जुनाचं मन खुश असत, कारण त्याच्या मनासारखं झालेलं असत. मग थोड्या वेळाने जगाचा मालक भगवान परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण तिथे येतो. आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण मग अर्जुनाला म्हणतो, झाला असेल तर आपण इथनं निघूया. दोघेही जातात. अर्जुन रथावरती चढतो. भगवान श्रीकृष्ण सारथ्य म्हणजे रथ चालवत असतात. प्रवास त्यांचा चालू असतो आणि अर्जुनाच्या मनामध्ये माझी सुभद्रा आली, मला आनंद मिळाला. परंतु अर्जुनाच्या मनामध्ये विचार एकच चालत असतो, सुभद्रा आली परंतु त्या भगवान श्रीकृष्णांना काही कळालं नाही. सुभद्रा आली पण भगवान श्रीकृष्णांना काही कळालं. अहो त्याला कळल्याशिवाय राहतय का? कोण आहे तो? चतुरा तो शिरोमणी, चतुर असणारा तो जगाचा मालक भगवान परमात्मा. परंतु अर्जुनाच्या मनामध्ये एकच, सुभद्रा आली, गप्पा गोष्टी रंगल्या, परंतु त्याला काही कळालं नाही. अर्जुन म्हणाला, आता तर काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून तो रथ चालवत असताना असं रस्सीने हात पुढे असं करत असताना त्या ज्या हातामध्ये त्याची अंगठी होती, तो हाताची अंगठी ते बोट फक्त अर्जुनाच्या सारखं सारखं समोर करायचं. अर्जुनाच्या सारखं सारखं समोर करायचा. अर्जुनाने एकदा दोनदा केल्यानंतर ती अंगठी हातामधली बघितली. अरे ही अंगठी मी सुभद्राच्या हातामध्ये घातली होती, ही नेमकी भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये आलीच कशी काय? त्याच्या मनामध्ये विचारांची खळवळ सुरू झाली. आता करायचं काय नेमकं? म्हणला आता सुभद्रे जवळ गेल्याशिवाय एक ओढ काय सुटणार नाही. भगवान श्रीकृष्ण बरोबर मालामध्ये रथ थांबवतात. अर्जुन क्षणाचाही विचार न करता धावत पळ सुभद्रे जवळ जातो आणि सुभद्रे जवळ गेल्यानंतर न सुभद्रेला विचारतो, अगा आपण दुपारी वनामध्ये भेटलो होतो, ती तुला अंगठी दिली होती, ती कुठे दाखव. सुभद्रा म्हणते, कुठली अंगठी, कसली अंगठी? 8 दिवसांनी आपली गाठ भेट होती, तुम्ही आज भेटला आणि अंगठी मागताय, कसली कुठली अंगठी? अगं तुला नव्हती का दिली? अर्जुनाला मात्र काही कोड सुटतानाच नेमकी अंगठी गेली कुठं? ती भगवान श्रीकृष्णांच्या हातामध्ये आली तरी कशी काय? रात्र होती, सर्व झोपलेले असतात, परंतु अर्जुनाला काही झोप लागत. सकाळ झाल्या अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या कक्षेमध्ये धावत पळत जातात. भगवान श्रीकृष्णाने बघितल्या आता कळत याच्याला नेमकं विचारायचंय काय आणि ह्याला नेमकं बोलायचंय तरी काय. तेवढ्यात अर्जुन प्रश्न निर्माण करतात भगवान श्रीकृष्णांना, अहो ही अंगठी नेमकी तुमच्या हातामध्ये आलीच कशी काय? ही अंगठी ना, ही अंगठी तुम्ही तूच दिली होती, तर घे अर्जुना. अहो हो माझीचे, पण तुमच्या हातामध्ये मी तर सुभद्रेला दिली होती, तुमच्या हातामध्ये नेमकी आलीच. अरे तू मला दिली होती, सुभद्रेला नाही. अर्जुन म्हणतो, मी सुभद्रेच्या हातामध्ये घातली. भगवान श्रीकृष्ण म्हणते, माझ्या हातामध्ये घातली. ती तुझी अंगठी ना, घेऊन टाक. एवढ्यात अर्जुन म्हणतो, भगवंत ही अंगठी राहू दे तुमच्यापाशी 4-5 महिने. तसं काय नाही, पण ही आतामध्ये नेमकी आलीच कशी काय? त्यावेळेस भगवंत अर्जुनाला समजून सांगतात, अरे अर्जुना, काल आपण कामाख्य वनामध्ये बसलो होतो, तुझ्या मनामध्ये सुभद्रा जवळ असावी ही फक्त भावना निर्माण झाली, कारण तू माझा खरा भक्त आहेस. तुझी अपेक्षा पूर्ण करणं हे माझं काम आहे. म्हणून तात्पुरतं काही का होईना थोड्या वेळासाठी मी स्वतः सुभद्रा झालो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, तो जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या भक्ताची कामे करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाज बाळगत नाही, कोणत्याही प्रकारची अपेक्षा धरत नाही. परंतु भक्त त्या क्वालिटीचा असला पाहिजे, भक्त त्या लेवलचा असला पाहिजे. त्या भक्ताची भक्ती
त्या पद्धतीची असली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, साधावया भक्ती काज आणि नाही लाज. तरीत तुकोबाराय खूप गोड वर्णन करतात. तो जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी कोणत्याही प्रकारची लाज बाळगत नाही. मग अजून कोणती कामे केली आहेत त्यांनी? तुकोबाचा अजून कोणती कामे केलेली आहेत? तर तुकोबारायांचा पत्नीचं बाळातपण करण्यासाठी तो जगाचा मालक तुकोबारायांची स्वतः बहीण झाला होता. अजून कोणती कामे केलेली आहेत? तर 1 वर्ष भगवंत काम करतो ह्याच्यात नवल नाही, 2 वर्ष काम करतो ह्याच्यात नवल नाही, 3 वर्ष काम करतो ह्याच्यात नवल नाही. तब्बल 36 वर्ष नाथांच्या घरी तो काम करत होता. कारण नाथांची, एकनाथांची भक्ती त्या क्वालिटीची, त्या लेवलची होती. सांगायचं झालं तर आपली भक्ती त्या पद्धतीची असली तर तो जगाचा मालक भगवान परमात्मा काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाज बाळगत नाही. म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून ऐसी याची शरण जावे, शक्ती जीवे नवंचित. उत्पत्ती स्थिती लय करतून अखरतून, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवांशी संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. करता करविता तो जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. कारण खरं सुख त्याच्यापाशी, अन्यथा कुठेही सुख नाही. समग्र भार त्याच्यावरती घातला पाहिजे. देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारे साकडी हेरती बापुडे. सांगायचं झालं तर खरं सुख त्या देवापाशी आहे. जाऊ देवाची या गावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. असे अनेक काही प्रमाणे देता येतील. भीमातिरेक वसिविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मुकासी चाराभुज त्याची, बाईला 16,000 रे, आणि नाचत जाऊ त्याच्या गावारे खेड्या, सुख देईल विसावारे. अजून जर सांगायचं झालं तर रूप पाहता लोचनी, सुख झाले ओसाजनी. किंवा सर्व सुखाची आगर आणि बाप रकुमा देवीवर. कारण खरं सुख त्याच्यापाशी आहे, म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे, अन्यथा कुठेही सुख. कारण तो जगाचा मालक भगवान परमात्मा तोच होता. सांगायचं झालं कोंबडे अगोदर का अंडा आधी? माहिती कोणाला उत्तर सापडलंय का? नाही ना सापडलं. अजून जर सांगायचं झालं आंब्याचं झाड अगोदर का आंब्याची कुई अगोदर? उत्तर सापडले. अगोदर आहे तरी काय? सांगायचं झालं तर पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी. कान्होबा तेरे तेरे ते, तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते. तिथे एक ढालगच निर्माण झालं, तिथे एक ढालगच निर्माण झालं. हो, पहिलं काहीच न रंग नाही, रूप नाही, नाही निर्गुण. निर्गुण निराकार असाला सगुण साकार काहीही नव्हतं. मग पहिलं होतं तरी काय? तो जगाचा मालक भगवान परमात्मा होता, म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून ऐसी याची शरण जावे, शक्ती जीवे नवंचित. आणि पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात भीष्म पण केला खरा. तुकोबाराय म्हणतात भीष्माचा पण सुद्धा खरा केला. म्हणजे थोडक्यात काय झालं? महाभारताच्या युद्धामध्ये भीष्माने पण केला होता. उद्या सकाळी सूर्य मावळेपर्यंत मी ही पृथ्वी निष्पांडवी करेन. म्हणजेच काय? ह्या युद्धामध्ये एकही पांडव शिल्लक ठेवणार नाही. भीष्माने पण केला होता सूर्योदयापर्यंत. भीष्मानं पण केला, परंतु ह्या 5 पांडवांना काही टेन्शन नव्हतं. मग टेन्शन आलं तरी कुणाला? तो जगाच्या मालकाला भगवान परमात्म्याला. तो धावत पळत द्रौपदी पशी गेला. अगं तुला माहितीये का भीष्माने काय केले? पण केला उद्या निष्पांडवी पृथ्वी करेन म्हणून. नेमकं करायचं तरी काय? त्यावेळेस जगाचा मालक भगवान परमात्मा एक युक्ती खेळतो. द्रौपदीला घेतो आणि द्रौपदीला सांगतो,
तू माझ्या बरोबर चल. कुठं चल? तर भीष्माच्या महालामध्ये चल. दोघेही जात असताना तो जगाचा मालक भगवान परमात्मा पुढं आणि द्रौपदी माग. जात असताना द्रौपदीच्या चपलांचा आवाज येतो आणि जगाचा मालक भगवान परमात्मा म्हणतो, अगं द्रौपदी, तू चपला घातलेल्या आहेस. त्याचा जर आवाज ऐकून भीष्म जागे झाले तर ते तुला पाहतील. मग काय करायचं? तर त्या जगाच्या मालकाने आपलं उपरणं घेतलं आणि द्रौपदीची चप्पल त्या उपरणामध्ये गुंडाळली आणि गुंडाळल्यानंतर गाठ मारून तेच उपरणं आपल्या गळ्यामध्ये घेतलं. म्हणजे सांगायचं जर झालं तर तो जगाचा मालक भगवान परमात्मा खऱ्या भक्तासाठी काय काय करतो. उपरणं घेतलं आणि दबक्या हळूहळू पावलाने भीष्माच्या कक्षामध्ये दोघेही गेले आणि भीष्माच्या कक्षामध्ये गेले. जात असताना फक्त भगवान श्रीकृष्णाने खुणवलं की दर्शन घेत असताना बांगड्याचा आवाज कर. भीष्माचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेत असताना बांगड्याचा आवाज केला. तेवढ्यात भीष्माने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. तेवढ्यात द्रौपदी टाळ्या वाजवते आणि भीष्मांना प्रश्न निर्माण करते. काय निर्माण करते? अहो भीष्म, तुम्ही काल केलेला पण खरा का आज दिलेला आशीर्वाद खरा? भीष्म थोड्या वेळासाठी कोड्यात पडतात आणि म्हणतात, ही द्रौपदी आली हित, पण ह्याचं नेमकं मास्टरमाइंड आहे पण तरी नेमकं कुठं? तेवढ्यात जगाचा मालक भगवान परमात्मा समोर येतो आणि समोर आल्या आल्या त्याच्या गळ्यामध्ये ते गठोळ दिसतं. आणि द्रौपदी मात्र भीष्मांना प्रश्न विचारत असते, तुम्ही भीष्म सांगा, काल केलेला पण खरा का आज दिलेला आशीर्वाद खरा? त्यावेळेस भीष्माच्या डोळ्यातून पाणी येतं. अगं वेडे, तो जो जगाचा मालक भगवान परमात्मा तुझ्या चपल्या जर सांभाळत असेल तर तुझ्या पतीच्या केसाला सुद्धाही धक्का लागणार नाही. आणि तू म्हणतेस उद्याचा पण तरी कसा नेमका खरा होईल? भीष्मांचा पण तिथं मोडला जातो आणि आशीर्वाद खरा ठरला जातो. हे कशामुळे शक्य झालं? कारण त्यांची भक्ती खरी होती. परंतु भीष्माने तिथं नेमका दुसरा पण केला. काय पण केला? भगवान श्रीकृष्णांना सांगितलं, तू माझा जसा पण मोडलास तसा मी दुसरा पण करतो. तू केलेला पण सुद्धा मी मोडणार. तर भगवान श्रीकृष्णांनी पण काय केला होता की या महाभारताच्या युद्धामध्ये मी शस्त्र हातात घेणार नाही. मग भीष्मांनी तिथं पण केला, दुसरा पण केला. काय पण केला की भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, मी तुला हातामध्ये शस्त्र हातामध्ये घ्यायला लावणार. भीष्म अर्जुनावरती युद्ध करत असताना, वार करत असताना, बाण सोडत असताना अर्जुन घाबरलेल्या अवस्थेत जातो आणि भगवान श्रीकृष्ण रथाचं चाक उचलतात आणि भीष्मावरती दाहून जातात. म्हणजे भीष्म पण केला खरा, भीष्मांचा पण सुद्धा खरा केला आणि अर्जुनाचं रक्षण सुद्धा केलं. म्हणून भीष्म पण केला खरा आणि धनुर्धरा रक्षेली. ऐसी आसी शरण जावी, शक्ती जीवे न वंचित. आणि शेवटी जाऊन तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती धरेला. तुकोबाराय म्हणतात, अनेक असे साक्ष पुरावे आहेत सांगण्यासारखे. म्हणून त्या जगाच्या मालकाला भगवान परमात्म्याला चित्तामध्ये कुठं? माझ्या मी हृदयामध्ये साठवलेला आहे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, यांची सरली झाला सफल व्यापार. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज पसायदान घेताय का दुसरे कोणाला सांगू? सांगा ना दुसऱ्याला. एक मिनिट. हा बोला. झालेली प्रवचन रूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. माऊली ज्ञानोबराय तुकोबराय ज्यांनी या प्रवचनासाठी मला संधी दिली. आज खर तर माझी प्रकृती थोडी नव्हती, आवाज थोडा बसलेला आहे. आजारी असल्यामुळे तरी थोडी वेडी वाकडी केलेली सेवा तुम्ही सर्वांनी समजून घ्यावी. जर चुकलं काही असेल तर लहान आहे, थोडं माफ करावं ही अपेक्षा बाळगतो आणि इथेच मी थांबतो.
हा महाराज सांगा. पसायदान अक्षय महाराज घेताय का? पसायदान घेताय का? अक्षय महाराज म्यूट काढा तुमचं, म्यूट. पसायदान घ्या. तुमचं स्पीकर म्यूट आहे. अक्षय महाराजांचं स्पीकर म्यूट आहे. त्यांना स्पीकर चालू करायला लावा ना. हा तेच स्पीकर ते शेजारी ते स्पीकरचं आहे ना, असं अर्ध कोर चंद्र व्हिडिओच्या शेजारी स्पीकर आहे बघा. सापडतंय का? नाही सापडत आहे बहुतेक त्यांना. कोणाचा आलाय तर फोन बघ बरं. बरं दुसरं कोण घेतंय का मग पसायदान? घेऊ का? हा घ्या. मी घेऊ. घ्या. कोण घेत? घ्या. रामकृष्ण हरी. आता विश्वात्मके देवे वाक्यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे कसाय दाने एखादी व्यक्ती पांडो तया रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची दुरितांचे तीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवर्त भूमंडळी भेटतू तयावता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेघे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजिवे विशेषी लोकीये दृष्टानदृष्ट विजय होवावे तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. सर्वांनी माईक बंद करा. रामकृष्ण हरी. खूप सुंदर सेवा झाली महाराज, अतिशय सुंदर, म्हणजे अप्रतिम, अवर्णनीय. अगदी माझ्याकडे शब्द नाही अशी सेवा झाली. खूप छान. आणि अगदी आम्हाला महाभारतात गेल्यासारखं वाटलं. सगळं दृश्य तुम्ही समोर आणलं. ते काम्यक वनातलं पण दृश्य फार सुंदर, अगदी म्हणजे खूप. आणि पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच झाले पाही, कानोबा तेरे तेरे तेरे. फार सुंदर नाथांचा अभंग आहे. मग तेथे एक ढालगज निर्माण झाली, तेने पायी एवढी ख्याती केली, ब्रह्मादिका म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली, कानोबा तेरे तेरे तेरे. खूप सुंदर आहे. म्हणजे सगळा अभंग पहा तुम्ही नाथांचा. तर कूट प्रकरणातला अभंग आहे तो. समजायला थोडं अवघड आहे. कूट प्रकरण म्हणजे काय की ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी, तो जन्मला तयचे उदरी, आयसी पाहता नवल परी, कानोबा तेरे तेरे तेरे. तिने बापच दादला केला, कोण वाईट म्हणे या बोला, अवघे तिच्याच बोलाने चाला, मग कैवल्य सुख तुम्हाला, कानोबा तेरे तेरे तेरे. म्हणजे नाथांना काय म्हणायचं की मायेच्या तालावर नाचावं लागतंय. हे थोडक्यात नाथांना सांगायचं त्या अभंगातनं. फार सुंदर आहे चिंतन पण त्या अभंगाचं. खूप सुंदर सेवा झाली महाराज, अतिशय सुंदर. आणि तुमची सेवा अशीच वारंवार आम्हाला अधूनमधून प्राप्त हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. अधूनमधून महाराजांना आता ऐकायची इच्छा राहील बरं का आम्हाला सर्वांना. हां रामकृष्ण हरी. आपल्या श्री रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने महाराजांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.